नमस्कार मित्रांनो, आपल्या किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी। ती कशी बनवायची ते शिकूयात। इथे मी वालाच्या शेंगा निसून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। तर साहित्य बघूयात आपण इथे काय काय घेतलेलं आहे। एक वेळेस तुम्ही बघू शकता। इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक चिरून घेतलेली आहे। शेंगदाण्याचा कूट आहे आणि लसूणची पेस्ट आहे। 7-8 लसूणच्या पाकळ्या आहेत। एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी। तर चला आपण बनवूया वालाच्या शेंगाची भाजी। तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवून बघा। तुम्हाला याच्यामध्ये मी 1 पळी तेल ऍड केलेले आहे, तेही व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकत आहे मी। अर्धा चम्मच मोहरी। जिरे आणि मोहरी असे व्यवस्थित तडतडून द्यायचे तेलामध्ये। तर मी त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकत आहे। लसूण असा थोडासा लालसर होऊन द्यायचा तेलामध्ये। बघू शकता तुम्ही लसूण थोडासा लालसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करून घेऊया। टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये। आता आपण त्याच्यामध्ये मसाला ऍड करू। मी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे। अर्धा चम्मच काळा मसाला टाकत आहे। थोडीशी हळद टाकत आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला ऍड केलेला आहे। हे मसाले सगळे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवायची। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करूयात। कोथिंबीर पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। बघू शकता तुम्ही मसाले किती मस्त फ्राय झालेले आहेत तेलामध्ये। इथे मी तुम्ही बघू शकता वालाच्या शेंगा ऍड करून त्या व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड करणार आहोत। अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे वालाच्या शेंगाची भाजी। आता आपण त्याच्यामध्ये एक अर्धा चम्मच मीठ टाकत आहे मी चवीनुसार। व्यवस्थित सगळं फ्राय करून घ्यायचं। आता आपण त्याच्यात पाणी ऍड करू। मी अर्धा तांब्या पाणी ऍड केलेलं आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि एक 5 मिनिटासाठी भाजी गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायची। तुम्ही बघू शकता वालाच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही पण अशा नवीन नवीन रेसिपी बनवताल। तोपर्यंत धन्यवाद।